गुडघ्याच्या खाली घ्या, वरती ते पोटाने असं वरती तरंगेल. आता तर पोट मध्ये असं कर पिल्लू. अरे वा. चल चल चल, नवीन बाईक घेतली कोकोला. वाव वाव, कोणाची ही बाईक? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. ही जोडी आज सजून धजून कुठे चालली असेल, गेस करा. तू सांगते, मीच सांगू का? हो, कारण आज माझा खिसा रिकामा होणार ना. सो सगळ्यांना तर कळालंच असेल, मायराचा आणि विशालचं बेबी शॉवरचा कार्यक्रम जवळ आलाय आणि त्यासाठी आम्ही आहेत नाशिकला. पहिले तर त्यासाठी जाण्यासाठी आमच्याकडे शॉपिंगसाठी ही ड्रेस नाहीये. सो मग प्रिया बोलली की चला मला नवीन साडी घेऊन द्या. मग मी म्हटलं ठीक आहे, चल आपण जाऊया नवीन साडी घ्यायला. आणि आमच्या कोकोला पण नवीन ड्रेस घ्यायचा. कोकोला नवीन ड्रेस घ्यायचा आहे. आणि फायनली मी राहतो तर मला पण ती प्रिया बोलली की तुम्ही पण नवीन ड्रेस घ्या. जर कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय नाही केलं तर मी रागवणार. ती अशी सदानकदा दिवसभर माझ्यावरती अशी चिडलेलीच राहते. पण मग कसं आहे, म्हटलं आता चल बाई घेऊन टाकू एकदाचा ड्रेस. तू जर हाऊस नाही झाली आता परत हाऊस करू, है ना. तिची कधीच हाऊस नसती झालेली, कधीच नाही. एका स्त्रीला कधी विचारा तुम्ही, तिला नेहमी दुसऱ्यांचे लग्न भारी वाटतात. नाही, मला हे बेबी शॉवर परत आपलं नामकरण हे सगळ्या गोष्टी सगळी हाऊस झाली माझी. चालेल ना हाऊस? लग्न सोडून आत्ताच काय बोललो मी, लग्नच बोललो मी. एनिवे जाऊ द्या, आपण बेबी शॉवरसाठी शॉपिंग करणार आहोत. सगळ्यात पहिले तर विशाल आणि मायराला माझ्याकडून, माझ्या बायकोकडून, माझ्या कोकोकडून, आमच्या सर्व परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. आता आपण जाऊया शॉपिंगला. तिकडं खराब मम्मीने एवढी महागाची साडी घेतली आहे, आता इकडं थोडी तरी घ्यावं लागेल, नाही तर ही म्हणाल बापरे मला साडी नाही, मला चांगली साडी नाही. चला साडी सिंपल घेणार आहे, पण दिसायला ती सुंदर दिसणार. जास्त कॉस्टली नाही, महाग नाही. फक्त मला कपडा चांगला पाहिजे, साडीचं जी कम्फर्टेबल असेल, कलर छान आणि तिघांचं कॉम्बिनेशन परफेक्ट बसलं कोकोचं पण आहे आपल्यात, मग त्याला देऊन साधा ड्रेस घालून. नो, मी करते ना तयार. नाही तर मग किट्टूचं जसं आहे तसं करून देऊ. काय रे मी तयार. किट्टूला, हे काय रे, छी असं नाही करायचं कोको, छिची आहे बाबू, असं नाही करायचं, छिची आहे ते. चल चल जायचं आपल्याला, चल बाहेर. का तुला किट्टू दादा सारखा ड्रेस घ्यायचा की तुला मम्मा डाड्याला मॅच करायचंय? सांग ना, मम्मा डाडा सारखा घ्यायचा का किट्टू सारखा? घ्यायचाच नाही, घ्यायचाच नाही तुला. परत मारलं बरं का तू बिनकामाचं मला. चप्पल नाही आणले तुम्ही, आता उचलून तुम्हीच घ्यायचं त्याला पूर्ण रस्त्याने. तुला उचलून घेतो ना बाई. चला, पाऊस येतो ना, त्यामुळे कपडे असे इथेच सुकायला टाकले. जे दिसायला विचित्र दिसत असेल, पण काय करता, मजबुरी मित्रांनो, समजून घ्या. ही भारी दिसेल प्रिया. आणि याच्यावर जर मी हे घातलं, व्हाईट शर्ट पॅन्ट किंवा ऑफ व्हाईट पण चालेल यावर मला. ब्लाऊज पीस हा बा, हाय वाटतं ब्लाऊज पीस त्या डिझाईन मध्ये शिव ना मग. का ग त्या फोटो सारखा? तू नाही बाबड्या, तू नाही, नको ते काय, तू नको रे घालू बाबा. इथंच घालून घेतली साडी तू. बघते कशी दिसेल, छान दिसेल ना प्रीतू. अगं खूप भारी दिसेल यावरती. मी तुला सांगतो ना, मी आहे ना ऑफ व्हाईट किंवा गोल्डन घेतो. तुम्ही ह्या कलरचं घ्या, हो ना, दोघांचं मॅच होऊन ह्या जाईल. कलरचं घ्या. छान दिसते प्रिया साडी. खरंच ना? नाही खोट, एवढ्या साड्या बघितल्या त्याच्यात तीच आवडून राहिली सारखी पण मला सारखी. ना अजून लाईट पाहिजे, मला दिसत नाही एवढं. हे येल्लो आहे थोडंसं म्हणून. अगं घरी जाऊन बघ मग. बापरे, कोणी उडी मारला? झुरळ आहे. मग इकडे बसतो, ते चावल बरं का तुला.
जाऊ नको हा तिकडे. जुरडे टाकू त्या अंगावर. अरे टाकतो ना. आज आहे ना पहिल्यांदी प्रियानी मोजून अर्ध्या तासात तिची साडी घेतली. बापरे, मी दुकान मांडलं खाली. आणि आहे ना आता माझा ड्रेस घ्यायला आलं, म्हणजे मला कुर्ती शिवून घ्यायला लावते ती, तिला कॉन्ट्रास्ट. सो त्याच्यावरती आता अर्ध्या तासापेक्षा जास्त झालं टाईम. म्हणजे आज तिचं पहिलं झालं आहे आणि पहिल्यांदी खरंच असं झालं पहिल्यांदी की प्रियाचं आवरलं आहे पहिल्यांदा एकदा. आणि आय एम रियली सरप्राइज कि झट से गया और फट से आया साड़ी के दुकान से. असंभव 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 केलं डायरेक्ट असंभव. अशी पॅन्ट गुडघ्याच्या खाली घ्या, गुडघ्याच्या खाली घ्या. वरती ते पोटाने असं वरती तरंगेल. आता ते पोट मध्ये शॉर्ट नाही पाहिजे आपल्याला, गुडघ्यापर्यंत ठीक आहे. गुडघ्याच्या खाली घ्या थोडं थोडं. नाही खाली नको. अगं तू ऐका ना. ऐक नको. बरोबर माझं पुरतं मला शिवलं. बरोबर त्यांचं ऐकावं त्यांचं. गोंधळ घालेल सगळं. हा मग मी शिवण्याचं पॅटर्न सांगते. कॉलर कशी ठेवायची थांबा एक मिनिट. जो मध्यभागी आहे ना 17 घ्या. असं कर पिल्लू. अरे वा 17 झालं. 17 20 थोडा लूज ठेवतो म्हणजे हा लूज ठेवा, त्याला टाईट नको, रिलॅक्स झालं पाहिजे. 21 नाही 20.5 वाढ ना. 20.5 नवीन ड्रेस शिवतो ना तुला कुठं 22 आवडतो तुला नवीन ड्रेस आवडतो. 10 त्याला पण बटनच घ्या. 10 बटन नकोय. तो ना ऐकत नाही तो नुसतं खाली वरती करायला लावतो. झालं का त्याचं? ठीक आहे बटन लावायचे. हां नाही त्याला नाही ते बटन लावायचं. 10 हा थांब को कथा 5 मोरी करा. त्याला कप लावायचं म्हणले बाळा. सीट खराब होईल कोको आता. आणि मी पूर्ण भिजली. त्याचं काय अजून अर्धा तासाचा रस्ता आहे आपल्याला इथून. आता तर भिजावं लागेल. पाऊस बाहेर खतरनाक पाऊस बाहेर चालू आहे, पण प्रिया इथंच भिजली. कोणी भिजवलं तिला, डायपर नाही घातलं त्याला. सांगायचं ना शुशू आली म्हणून. सोना असं काय करता तू? सो गाईज तुम्ही काल बघितलं असेल आमचा आहे ना अर्धाच ब्लॉग झाला. काल मायराच्या कार्यक्रमाला जायचंय, मायरा विशालच्या कार्यक्रमाला जायचं बेबी शावरच्या, म्हणून शॉपिंग केली. आणि आज आहे ना माझ्याकडून आहे ना कोकोचं बर्थडे गिफ्ट राहिलं होतं आणि मी ते प्रॉमिस केलं होतं की घ्यायचंय काहीतरी घ्यायचंय म्हणून. सो मग मी आज आहे ना येता म्हणजे खूप दिवसांपासून मी ऑनलाईन पण बघत होतो, पण म्हटलं ऑनलाईनची आहे ना मला ऑथेंटिसिटीवर थोडंसं डाऊट होता. आणि त्यामुळं मग मी म्हटलं आता आलोच आहे नाशिकला तर आज घेऊया. फायनली आम्ही एका शॉपमध्ये घुसलो आणि तिथे कोकोचं शॉपिंग आम्ही केली. आता काय शॉपिंग केली हेच सरप्राईज आहे, इथून पुढे तुम्ही ते बघा. आणि सगळ्यांनी मी मनापासून आनंदित आहे. आणि तुम्हाला पण सांगतो सगळ्यांनी कोकोला आहे ना कॉंग्रॅच्युलेशन्स करा कमेंटमध्ये. जाम भारी वाटतं आम्हाला, खूप खूप. तुम्ही बघून आहे ना तुम्हाला नाही भारी वाटलं ना मग बोला. खूप मस्त आहे, खूप मस्त. कोको कोणती गाडी पाहिजे तुला? कोणता कलर आहे तो? बापरे ओपनिंग पण होते. कोकोची ओपनिंग करावं लागलं पॅन्ट घालून व्यवस्थित. ते बघा तिकडे ओपनिंग चालू आहे. कोणती पाहिजे तुला? पिंक. ते बघा कलर माहिती त्याला सगळे. पिंक कलर पाहिजे. आवडेल का तुला? येल्लो घेऊ का? येल्लो कोणती पण घे, पण घे. ही आवडली कोको याच्यामधून. पडशील माग गाडी काय करू का प्रिया? घेऊ का तुला? येल्लो मला ही आवडली. मला व्हाईट कलर नाही आवडत. एक तर त्याच्यातलं किंमत जास्त वरून व्हाईट कलर होती. मग याची प्राइस कमी आहे का? नाही प्राइस सेम आहे पण कलर त्याच्यावर बसून त्याला मॅच होतं का बघा ना. सूट होती का येल्लो कलर? काढू का स्काय ब्लू घेऊ? नको होते स्काय ब्ल्यू. मला नाही आवडत. नवीन नाही दिसत ती नवीन दिसत स्काय ब्ल्यू वाली. रेड आहे भारी होती. बस कोको बस बस. पाय टाक इथं पाय टाक. हा पाय टाक. हा पाय टाक. टाक आता पाय असं.
व्हेरी गुड. बस सरळ आहे ना, इकडे तिकडे हिंडवू नको. चाल हळूहळू. हळू हळू. ऐ कोको थांब. अरे अरे ते पाय काढ. त्यानंतर नको सांगायला मला ती गाडी घ्या म्हणून. कोणती? ती बुलेट. अगं ती छोटी आहे ती. मग ती घेऊ का? नाही विचारते मी तुम्हाला. एक मिनिट सगळं त्याच्यावर पण एकदा ट्रायल घेऊ. हा घ्या. कोको ती गाडी पाहिजे का तुला? ती आवडली? अरे अरे थांब. ब्रेक. पाय काढायचं कोको. स्पीड झाल्यावर पाय काढायचं सोना. कोणता कलर घेऊ का? रेड काढू का? ते बघा चालू केलं तर मागे घे रिटर्न. त्या गाडीवर बस कोको. सरळ चालव. हा ये. बस हँडल पकड. चांगली वाटते प्रीतू ही पण. रिवर्स आहे बघ. काय हो पायला छान वाटते ही. छान वाटते. अगं ते मला सायकल सारखं वाटतं. चालव नाही घेऊन टाकायचं. ही किती वर्ष वापरू शकतो का? ही 3 चाकी वाटते ना ही. चालव ना. दादा आला. तुझी ओपनिंग झाली आता गाडीची. त्याला वाटलं बाजूला. किती 6,000ची. पण तिला मोठी बाळा, ती खूप मोठी आहे. ती पडल त्याच्यावर. सेफ्टी कोणती आहे? सेफ्टी ती वरची आहे. याला कसं राहतं, याला बॅलन्सिंगला मध्ये हे आहे ना, याच्यामध्ये काय याला 3 टायर आहे पूर्ण. हे पण सेफ्टी आहे, ते पण सेफ्टी आहे. नाही म्हणजे असं पडल्यावर वगैरे बॅलन्स. गाडी घ्यायची ना तुला? त्याच्या लाईफ मधली पहिली गाडी आहे. तुझ्या लाईफची पहिली गाडी आहे ना, तर उद्घाटन करायचं ना. चल मम्मी सोबत उद्घाटन करू आपण. चल तीच घेतली बाबड्या. ते बघ तिकडे तुझी गाडी. ए लवकर आहे. चल. नवीन बाईक घेतली कोकोला. वाव कोणाची ही बाईक? कोको ओपनिंग करायची तुला? आता गाडीची ओपनिंग होणार आहे म्हणून आम्ही ना त्याची आता एंट्री घेणार आहे पहिल्या. मम्मीकडे बघ. मी बोलले कर तसं. असं घ्यायचं मागे टाकायचं. तो पाय पुढे घे. हँडल पकड. सर का प्रीती तुम्ही? पुढे येईल डायरेक्ट. ओ माय गॉड. काय ते घेऊन टाका खाली. तिकडे बघ. एक मिनिट. थँक्यू. एकटीची घ्यायची. समोर सरळ चालव कोको. ह्या पट्टीवर चालव. सरळ कोको. कोको याच्यावर चालव. इकडे सरका. वळव गाडी वळव. सो फायनली त्याची पूर्ण शॉपिंग झाली. आणि कोको बाळाची आहे ना पहिली बाईक, त्याच्या आयुष्यातली पहिली बाईक ही त्याच्या वयाच्या 2ऱ्याच वर्षी आली. विचार करा, मला 12वी पूर्ण करावी लागली. 12वी तेव्हा माझी पहिली बाईक आली. तुझी का प्रिया? तुला तर अजूनही बाईक नाही. तुला डायरेक्ट जॉब लागल्यावर, लग्न झाल्यावर. प्रीतमनीच मला गिफ्ट दिली होती मला बर्थडेला. मी सगळ्यांनाच बाईक गिफ्ट करतो का काय? नाही. किट्टू दादाला कार केली होती ना. आता फक्त अन्वितच्या बर्थडेला घ्यायचं राहिलंय. अन्वितला आता काहीतरी भारी घेऊ. आणि कोकोला पहिलीच त्याची बाईक घेतली आता. सो कोको तू खुश आहे का? आवडली तुला गाडी?
कार कार आवडली. ए बाबा त्या किट्टूला लागती बाईक, घ्यायला लागती कार. एक काम करा तुम्ही दोघं, तू त्याला Change. बाईक दे कोको आणि त्याची कार तू घे मग. हा चालेल ना कोको. हम्म, त्याला तसं सांगू कोकोला, किट्टूला जर बाईक खेळायची ना तू गाडी घेऊन ये इकडे. सो आणि घेऊन येईल तो. आणि ही बाईक बघितल्यावर आहे ना किट्टू दादाचा असं होणार, अरे देवा काय विचारूच नका डायरेक्ट. का ग हा, त्याला आता घरी गेला व्हिडिओ कॉल करून दाखवी, बघा तो कसं आहे. तो लवकर म्हणाल आहे? कधी येणार आहे, कधी कधी येणार आहे, मला यायची बाईक. आता असं होईल त्याचं. आता म्हणतो त्याला कोकोला की तू लवकर ये ना घरी, मी तुला ना तुझी खेळणी मी घेऊन जाणार नाही, तू ये फक्त, मी तुला फक्त भेटेल, तुझ्यासोबत खेळेल. आणि आहे ना तो येताना नेहमी बॅग घेऊन येतो. विचार करा, कोकोच्या Bag खेळण्या घेऊन घेऊन जातो. जातो. आणि तिकडे गेलं का कलर सिटीत आम्ही मग कोकोला सांगतो की हे घे माझी खेळणी तुला, म्हणजे त्याच्याच खेळणी त्याला रिवर्स देत होतं. जाऊ भारी, लहानपण एक मस्तच राहतं यार, खूप मस्त राहतं. आणि मी तेच म्हटलं की बाई आम्हाला आपल्याला एवढं लेट बाईक मिळाली, आपल्या पोराला देऊ. थोडा अजून मोठा झाला की सायकल घेऊ, हाईट वाढण्यासाठी म्हणा किंवा त्याची एक्सरसाइज साठी म्हणा. पण मग तोपर्यंत लहानपण त्याला मस्त एन्जॉय करून घेऊ देऊ. कारण बऱ्याच प्ले ग्रुप मध्ये ते राहतं, बट म्हटलं चला याला घेऊनच टाकू आता. आणि खूप मस्त बाईक आहे, मला खूप छान आहे, आवडली. मला पण आवडली. आता स्कूटी पण आवडली होती, पण मग कसं तो थोडा मोठा झाला ना, त्याला बाईक आवडेल आणि ती 4 ते 5 वर्षापर्यंत वापरू शकतो, म्हणून आम्ही त्या हिशोबाने त्याला बाईक. आणि कसं बॉईज म्हटलं ना, म्हणून ते मग मग ते त्याला बाईकच आवडेल, स्कूटी नाही आवडेल. नंतर बाईकच वेड लागेल, नंतर त्याला बाईकच वेड लागेल. कारण किट्टूला सध्या बाईकचं आणि गाड्यांचं वेड आहे, त्याला स्कूटी नाही आवडत, बाईक आवडते, म्हणून मग बाईकच. आमच्या सोहमला सुद्धा फक्त बाईक आणि कार मध्ये इंटरेस्ट आहे. आता कारचं जेव्हा लागेल तेव्हा आपण कार बघू, पण तोपर्यंत बाईक मजा करू देऊ. सो कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग? आता उद्या आम्ही चाललोय बोईसरला, मस्त एन्जॉय करू. कार्यक्रम आहे आणि परत आम्हाला रिटर्न यायचंच आहे, काम आहे तिकडे. बोईसरला गेल्यानंतर मी हिला बोलतोय की डान्स ठेव, पण ती नाही ऐकत आहे. तिला गाईस तुम्ही सांगा एकदा. मला डान्स नाही येत रे. अगं तरी करायचा आहे बघा, असेच फंक्शन येतात त्याच्यामध्ये वेड्यासारखं काही पण नाचायचं राहतं. थोडीशी प्रॅक्टिस करू, त्यालाच खरं फॅमिली फंक्शनची मजा म्हणतात. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगा. बघू चला, सरप्राईज देणार आहे काय चांगला मला? डान्स आला तर करेल, नाही आला तर नाही कर. अगं मग वरात डान्स नाचायचं, एवढं काय नाचायचं. वरात. नाचणं आहे, आनंदाने फक्त अंग हलवायचं, त्याला नाचणंच म्हणतात. आपण काय प्रोफेशनल डान्स इंडिया डान्सला थोडी चाललोय. तरी पण आलं पाहिजे ना काहीतरी, बरोबर आहे, ते पण खरं बघणाऱ्यांना पण आहे. बरं वाटलं पाहिजे. Exactly. हसायला ना बघून एवढं. अगं मग तेच तर, आनंद देणं जमलं पाहिजे. लोकांना आनंद देणं जमलं तर ते सगळीकडे फेमस होऊन जातात. तुला फेमस व्हायचंय ना. सो एनिवे चलो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. स्वीट ड्रीम. येस, स्वीट ड्रीम. लय लवकर झाला आता संध्याकाळ आहे, तरी पण झोपा, मजा करा. स्वीट ड्रीम. टेक केअर. चाव. साऊथ त्याला